नमस्कार मित्रांनो, आज आहे फंडामेंटल ॲनालिसिसचा आपला दुसरा व्हिडिओ. आज आपण निफ्टीमधली बँक निफ्टीमधली आणि आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बँक HDFC बँकबद्दल आपण जाणून घेणार आहोत. निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये जिचा सगळ्यात मोठा वाटा आहे ती HDFC बँक. HDFC बँकच्या आपण आज फंडामेंटल जाणून घेऊ. मार्केट कॅपिटल 12 लाख कोटीचा आहे. द नंबर ऑफ शेअर्स जे HDFC बँकेचे आहे ते 762 करोड हे बाहेर आहे आपल्यासाठी. पी रेशो 19चा आहे. PB रेशो 2.73चा आहे. फेस व्हॅल्यू 1 रुपयावर आहे. डिव्हिडंड यील्ड एकदम गुड आहे, म्हणजे 1.19%. बुक व्हॅल्यू HDFC बँकची 597 रुपये आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे HDFC बँकेचा HDFC बँकेचा पी रेशो 19.14 आहे. तुम्हाला काल आठवत असेल मी रिलायन्सचा पी रेशो 51.07 असा काहीतरी सांगितला होता. तो खूप हाय होता. एक इन्व्हेस्टमेंटच्या आणि फंडामेंटली कधी आपण बघितलं तर HDFC बँकचा पी रेशो हा वेल अँड गुड आहे. एक 25 किंवा 20च्या खाली असणारा पी रेशो म्हणजे ही वेल्थ क्रिएट करणारा लॉंग टर्म चालणारा स्टॉक आहे. PB रेशो अल्सो गुड. PB रेशो एकदम व्यवस्थित आहे. आता आपण HDFC बँकेचा ROE बघू तर ROE एकदम व्यवस्थित. काल आपण ज्याप्रमाणे रिलायन्सचं बघितलं आहे, जर कोणी बघितलं नसेल तर त्यांनी जाऊन रिलायन्सचा एकदा व्हिडिओ बघून घ्यावा. तर रिटर्न ऑन इक्विटी हा 16.97% आहे. ROC रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हा 15.26% आहे. आणि HDFC बँकचा मागच्या 3 वर्षात प्रॉफिट ग्रोथ हा 37% आहे. स्ट्रेंथ बँकेची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ROA जो 1.96% आहे लास्ट 3 इयरपासून. त्यामुळं म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी मागच्या 3 वर्षापासून कंटिन्युअसली एक वेल गुडमध्ये आहे. ती आहे 16.88%. आपण स्ट्रेंथ बघितली. आता तुम्हाला सांगतो बँक निफ्टीचं सगळ्यात मोठं पार्ट HDFC बँक आहे. HDFC बँक निफ्टीचं इंजिन म्हणलं जाईल का? जेव्हा HDFC बँक चलन तेव्हाच बँक निफ्टी चलन. तुम्ही हे खूप वेळेस बघू शकता. लिमिटेशन असे आहे या बँक म्हणजे HDFC बँकचे की थोडंसं इन्क्रीज इन प्रोव्हिजन अँड कंटिन्युएशन ऑफ 97% आहे वाय ऑन म्हणजे इयर ऑन इयर. हे थोडं एक निगेटिव्ह पार्ट आहे. मित्रांनो हे बघा, सध्या एक 1600च्या आसपास 1600च्या आसपास HDFC बँकेला एक वेल अँड गुड सपोर्ट आहे. तर बायर्स इथून ॲक्टिव्ह व्हायचे चान्सेस खूप जास्त आहे. FIचं पहिल्यापासून स्टेक खूप जास्त आहे. आणि सध्याच्या न्यूजनुसार असं आहे की HDFC बँकला FI जास्त बाईंग करण्याचे चान्सेस दिसते आहे. तो 1600 ही एक बेस्ट लेवल असेल बाईंगसाठी. तर ज्यांना लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं चालू असेल काही महिन्यासाठी किंवा काही इयरसाठी, तर HDFC बँक सध्या इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात वेल आहे. बँकेचे फ्युचर्स म्हणजे HDFC बँकचं भविष्यात काय आहे की आपण ज्यांनी फंडामेंटल बघून भविष्यात आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतो. HDFC बँक एम्स टू हॅव अ टोटल 13,000 ब्रँचेस ओपन करण्याचं त्यांचं चालू आहे एक 3 ते 5 वर्षामध्ये. HDFC बँकचा रेव्हेन्यू इज फोरकास्ट टू डिक्लाइन. म्हणजे असं समजा की एखादी बँक ग्रो करते तर तिचा ग्रो सगळ्यात मेन जिचा जो बेस राहतो तो असतो लोन. तर यांचं लोन जी कपात आहे आणि मग त्याच्यावर जे सगळं काही आपण लोन घेऊन ते भरणार, तर तो त्यांचा फोरकास्ट टू डिक्लाइन जे करायचं चालू आहे ते चालू आहे 4.5%. हा होता HDFC बँकेचा फंडामेंटल ॲनालिसिस. तुम्हाला ॲनालिसिस कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही क्वेश्चन असेल, कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल ॲनालिसिस लागत असेल लाँग टर्मसाठी, त्याचे काही डिटेल्स लागत असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
ज्याप्रमाणे आत्ता आपण बघितलं एच डी एफ सी बँकेचा फंडामेंटल ॲनालिसिस, तर आपण एक थोडं चार्टवर येऊन बघू